गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी। अर्जुन दादा, तुमच्याकडे माझे काम आहे। बोला की साहेब। ते काम असं आहे ना की तुम्हाला बी 2 पैसे मिळतील, मला मिळतील, म्हणजे माझ्या पोराच्या जीवा पण मला राहता येणार नाही, म्हणजे मी स्वतंत्र होईल, मला 2 पैसे मिळतील, पोरा न मागता आज मला पैसे मिळतील, तुमचं भलं होईल। बघा ते मी काम करेन, पण नाही का सर्व लोक फसवेगिरी, मी तुमचं काम करणार इमानदार आहे ना, आणि तुमचं तुम्हाला मिळायचं मी बोंबलत बसायचं। त्याची काय काळजी करू नका, तुम्ही बिंदास राहा, माझा विश्वास आहे ना, करेन मी तात्या। मग तुम्ही म्हणचाल तो बिंदास राहा तुम्ही। हो तात्या, काम काय ते तरी सांगा। अहो सांगतो, कामच असं आहे ना, रोज संध्याकाळी रोज रोख पैसे मिळतील, पैशाची काळजी करू नका तुम्ही। असलं कसलं तुम्ही आणलाय धंदा तरी? अहो हाय तर ऐकून तर घ्या, पुढे सांगतो की मी तुम्हाला, लगेच सगळं कसं सांगू मी? बर चालतंय, दिला तुम्हाला शब्द, चालेल, करतो काम। पण नाही म्हणू नका, शब्द दिलाय तात्या, मी ती कधीही माघार घेत नाही। मग ठरलं, चला। चालतंय चालतंय तात्या, हो का मी एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही, पण मी जर शब्द दिलाय त्या शब्दात बी बदल होणार नाही, पण माझा पैसा काय बुडवायचा नाही। तुमचा 1 पैसा बुडणार नाही, कामच असं आहे ना की तुम्हाला रोज ताजा पैसा मिळणार। पण काम तरी सांगा, काय ताजा पैसा? असं काम आहे ना, आपल्या मटकाचं काम करायचं, मटका चालवायचा। आपल्या चलनाबाबा जमणार, पाठीमागच मार खाऊन बघितला, त्या नेंबरनं ह्यांना काम कराय म्हणून पैसे घेऊन घेऊन ते धंदा टाकला, बायांचा मार खाल्ला, आता मटक्याचं वाचतं का गावकरी येतील मला बेड्या घालून नेतील। कशाला एवढं घाबरता? मी सगळे मी माझ्यावर घेतोय की, तुम्हाला पैसे मिळायची मतलब ना, आणि समजा मला नेलं तू उचलून आहे ना खंबीर सोडवायला, तुम्ही कशाला काळजी करताय? काय याचा विचारच करावा लागला आता, कुठंतरी बसून एक ठिकाण। तात्या मी काय करतो, जरा 2 मिनिटं कुठं तरी बसतो। आता तुमच्या केसाला धक्का लागणार, मी आहे ना खंबीर, बघा नाही तर मोकार मी अडचणीत पडायचो तात्या। काय होणार नाही, ही घ्या पुस्तक आणि काय चालू आपला धंदा। माझं तर रांग लागतात का पाहिला? किती वेळा मी तुम्हाला सांगतो, मी खंबीर आहे म्हणून, कसली पुढची काय काळजी करू नका, कसली वय पोलिटिक्स सगळं बघतो मी। चालतंय तात्या, आता काय, आता तुम्ही दिलेच म्हणणं, आता पार पाडावंच लागेल, मला बी 4 पैशाची गरज आहे। पण बघा तात्या, पत मी एकदा सांगतो, किती वेळा तुम्हाला सांगायचं, मी खंबीर आहे बोललो ना सगळ्या गोष्टीला। हाय ठीक आहे, करतो धंदा मी, येतो तात्या, मी करतो धंदा चालू। चला चालू करा आणि इमानदारीने करा। तुम्ही कशाला काळजी करताय तात्या, तुम्ही जावा, मी माझ्या पद्धतीने करतो आता चालू। आईला चालू करायचं, पण आता डोक्याला टेन्शनच आहे, कुठं करायचं चालू? तर सावली आहे माझ्या भाषेच्या दारात, चांगलं झाड बिड आहे मस्त मध्ये, तिथं चांगलं पोहतो, नाही तर कसा बशीन, आला की फाडत आपलं निवांत, नो टेन्शन। काय सरपंचीन बाई? अहो काय ही भाजीला म्हणलं चिंचा काढून ठेवावं त्या, नाही का? मला कशाला बोलावलंय तुम्ही? अहो या की हीच करू लागाय बोलावलंय। बाय चांगली काम काढल्यात उन्हाळ्याची चिचची। मग काय बसल्या बसल्या, अहो तिथं झाडाखाली पण चिचा कुणी पण नेतय आणि माकडं पण खाते, त्यापेक्षा म्हणलं आपल्याला भाजीला होतंय, तुम्हाला बी न्या थोड्याशा, काढू लागा मला। हो, अजून काय म्हणताय? काय नाही, तुमच्याकडे चालते। अहो ते तर आहेच की, मी बोलावल्यामुळेच आला, पण तुमचं काय काम झालं का नाही? वाळवाना नाही ना, काय झाले? अहो काय सरपंची बाई, काय चाललंय? काय नाही चाललंय, जरा ही रानात नांग्या त्याची म्हणलं टरपल काढून ठेवायची। अहो तुमच्याकडे काम आहे एक? आमच्याकडे काय काम काय आहे काम, पण करणार असं तर सांगतो। अहो तुम्ही आमच्या सरपंचाचे मित्र म्हणल्यावर आम्ही करणारच की काम तुमचं। करणार ना? हो करणारच की, सांगा की। एक आपल्याकडे फिगर आहे। फिगर? अहो काय तात्या म्हणताय तुम्ही? अहो तुमचं वय काय आणि तुम्ही म्हणताय काय? अहो तुम्ही असा अर्थाचा अर्थ करू नका। अहो तात्या जिबीला हाड असल्यासारखं बोला जरा तुम्ही, म्हणा फिगर। अहो मी खरंच बोलतोय, तुम्ही त्याला ऐकून घ्या, लक्षात काय भानगड आहे ती। फिगर म्हणजे काय आहे तात्या? अहो ते आपला मटक्याचा एक आकडा आहे आणि ते नक्कीच लागणार आहे। मटकीचा आकडा? फिगर आहे, नक्की लागणार, मीच काढलेला आहे, तुमचं भलं होईल, माझं भलं होईल आणि पैसे मिळतील। अहो पण तात्या ही मला माहिती नाही हो, काय मटका खेळतात सरपंचीन बाई, लोक पैसे देऊन मटका खेळत असतात। अहो पण मला इथलं कळत नाही की काय कसं असतं ते तात्या। अहो कळाय काय, त्याचे नंबर लिहून दिलेत की ही लावायचे। नंबर लिहून दिल्यात? हो।
आणि मग ह्याचं काय असतं? जेव्हा पैसे मिळतात ती लावलं की. होय, हो, काय काम करायला नको, काय नको, घरी बसून पैसे मिळतील की. घरी बसून पैसे हा, मिळतात ना? घरी बसून मिळणार. बाया पण तात्या अहो, कसं एक आकडा लावल्यावर किती पैसे मिळणार तात्या? काय ते ह्याप्रमाणे असतं, ते आकड्याप्रमाणे ते बरेच प्रकार आहेत. म्हणजे नुसतं हे आकडा सांगितलं आपण की आपल्याला पैसे हे मिळतात. चिठ्ठी अर्जुनकडे जायचं, चिठ्ठी देणार लिहून कुणाकडे जायचं? अर्जुनकडे. अर्जुन का? अर्जुन दादा हा, अर्जुनला देतो तुम्हाला लिहून देतो. होय. हो, आणि ते तुमच्याकडे ठेवायचं. संध्याकाळपर्यंत लगेच मटका लागतो तो. बाया हे नवीन नवीन हा. काय आलंय अहो, आता? एका दिवसात पैसे. होय, आज गेलं की सकाळ लगेच. काय करायचं? बाया पण माझ्याकडे तर रुपया बी नाही अहो. ती चावी घेऊन गेल्यात कपाटाची, सगळं पैसे कपाटातच असतात आणि कसं लावू मी आता हे? बघा बाया मग. जो लावेल ना तो आज मला मालच होईल. शेवटी तुम्ही काय ठरवायचं आहे ना ते तुम्ही ठरवा तुमचं, मी सांगतो. काय करायचं हो? मला तर यातलं काहीच कळत नाही अहो. आता तुम्ही हाय सरपंचीन बाई, घरात धान्य धुन्य असेल, मग काय पोती करू? आहेत की धान्याची? अयो बाया, बाबा मला मारलं आल्यावर नरडच दाबल. अहो, त्यांना कशाला सांगायचंय? अहो सांगायचं म्हणजे माहित अहो. दिसायचं नाही पोत. एखादं पोत उचलायचं. आपण दिसल ना. अहो, पैसे येणार का ना आपल्याला? हा. ते पैसे आले ना की परत एक नाही दोन दोन येतील. पोती दोन दोन येतात हा, तुम्ही म्हणताय लय खरं. पैसे येतात ह्याच्यात. अहो पण ती बघितलं तर आणि कशाला दिसतंय? आपण लगेच पैसे आले की लगेच आणून टाकायचं. पण येतात पैसे ह्याच्यात येतात. अहो, मला हाय माहिती थोडी थोडी. नक्की माहिती आहे का? हा, नक्की माहितीये मला थोडी थोडी यातली. म्हण असं कानावर ऐकलंय, आकडा मटका ती काय आहे ती. होय का? हा, बरं का आशात आहे, आता तुमच्या ह्याच्यावर मी काढते बरं का एक पोत, पण पैसे आले पाहिजे बरं का. अहो आपणच ते पोत घेऊन जाऊ काय, आणि तिकडच विकू आणि तिकडच लावू. अहो ते बरोबर आहे तुमचं, काढते की मी पोत, हा. पण ही लावायला कोण जायचं? अहो आपणच जायचं. आलं बिलं तर आपल्याला कोण सांगायचं? म्हणजे आपण जायचं आणि तिथं? मग काय? आणि बाया कुणी बघितलं मला तर कसं अहो व्हायचं? कशाला कोण बघतय? मी हाय की तुम्हाला. अहो त्यांच्या कानावर गेलं म्हणजे अहो कशाला जातय कानावर? हळूच घ्यायचं, जायचं आपलं, दोघी जण फिराय म्हणून जायचं. हा, बघा बाया, तुम्ही सगळी जबाबदारी घ्या, नाहीतर मला लय मारतेल. अहो, मी हाय की, मला ह्यातलं थोडं थोडं माहितीये म्हणून मी सांगते तुम्हाला. बर चला काढते पोत. चालतंय. पण जायचं कुठं? म्हणतात बाई अर्जुन दादानी सुरू केलं या. चला बाया, हो का पोत काढते आता तुमच्या ह्याच्यावर, पण सरपंच ना त्यांच्या जर कानावर गेलं ना तर मला फाशीच देतील बरं का अहो, तुमच्या त्यांना ह्याच्यावर. माहितीच होऊ द्यायचं नाही. बर चला चला चला. चला चला जाऊ, पोत काढू लागा मला. हा हा चला. काय बाया, साऱ्या सकाळी बाबा नाश्ता करून गेलाय, अजून घरी यायचं आहे का नाही? त्या सरपंचाच्या नादाला लागून पारची झालंय. हा, लय माणूस दोघाचं तर अजिबात पटत नाही, पण आज कसं पटलंय कुणाच ठाऊक. तुझं माझं पटाना बोलल्याशिवाय पटाना असं काम झालं या यांचं. साऱ्या सकाळी गेल्या तर या काय घरची काळजी आहे का नाही बाबाला? आम्ही बी स्वयंपाक करत नसते, अशी बसत असती. काय पाटील बाई, काय चाललंय? अहो काय कशाचं काय चाललंय, डोक्याला टेन्शन बसा का होते. अहो काय आले तुमच्याकडे? तुम्ही आता लय मालामाल होणार आहे, लय पैसे मिळणार आहे तुम्हाला. काय भविष्यवाणी आमची कळली का काय तुम्हाला? अहो, कशाला भविष्यवाणी असं, कशाला भविष्यवाणी पाहिजे? मग मी सांगतो तिकडे लक्ष ठेवून ऐका, तेच हा. होणार आहे. हा, तुम्ही मालामाल होणार आहे. कशाने मला वाईट? अहो तुमच्या नशिबात पैसाच पैसा आहे. अहो तात्या, ऊस गेला, कारखाना बंद आहे, लागण केली, रुपया जवळ नाही, कशाचा मला अहो म्हणा? हे घ्या, काय घ्यायचंय? तेव्हा मटकाचं आहे, तिला हवा मालामालच होणार. आयल लावण्यानी वय मला होत. होतो. हवा माझं काम आहे तुम्हाला सांगायचं. जरा पटलं तर पटवा, आणि लावलं तर मालामालच होणार आहे. आणि कुठं लावायचं? ते अर्जुन आहे ना, अर्जुन बसताय काय बाया, माझा नवरा लय बेकार आहे. त्याला मी जातो सांगायचं, सांगितलं तुम्हाला. बर जा. काय करू आता? नाव का काय करू? पैसा बी जवळ नाही, नक्की काय करू? फोन येतोय का काय? कसं घरात बी नाही, नाव नाही ह्याला, ही नाही या पाहिजे तर मी माझं कामच करते. मला मग पैसे नाही. काय करू? तुम्ही बघा, तुम्ही काय करू नक्की? कोणतं गाण हाय तांब्याचा हांडा, काय पाटलाला कळतंय का बया? मी जर जाऊ
तर पाटली कशी काय हे करू आता करू काय करू योग्य चांगलं आलंय देव आलाय घ्यायला आणि पदर नाही घ्यायला कुणी कसं घ्यायला मी करू तरी काय करू आता हे हांडा न्यायचं कोण मला लय टेन्शन हे यायच्या आत माझं काम झालं पाहिजे बाया येईना बाया मला पाटील काय काय पाटील कुठे काम आर पाटील जाऊन दे अरे माझ्या पाकरा काय झालं एवढं काय कर माझी एकच काम कर. एवढा हांडा मी आणि एवढं मोडून पैसे चटकून घेऊन येऊ आणि चिट्टीपट्टी मला मारबनी आणि तुला पण करायचं असतं तर कर कसली यायची ती कशाची आकड आहे पैसे लय आहेत ह्याच्यात हांडा इकल्यावर अन्नातला कळलं मला बी मारते तू ते रट्ट खाल्ली कळतंय बरं का? घरात नाही इतकं बारीक लक्ष देत ती डोक्याला ताप होईल तुझ्या बी आज नाही माझ्या लेकरा जा जा माझ्या बाबा जा तू अडचणीत आमची वेळ आहे नाही नाही माझ्या बाबा जा पण तुम्ही कसं देईल काही त्या हांड्याची फिकीर करू नको पण आज आपण पैशावालच पाडणार पण ही लावायची कोणाकडे अर्जुन दादा आहे की गावात मी गेली की काय म्हणते माहितीये का हा की पाटलीन बाजारात गावात भांडा घेऊन कशी गेली म्हणजे पाटलाची इज्जत जायची म्हणून मला तर बाहेर जाता येत नाही म्हणून तू जा माझ्या लेकरा आणि तेवढा मोडून पैसे घेऊन ये पटकन नाही लावूनच येतो की मग आले चांगलं होईल जा जा माझ्या लेकरा, जा बाळा जा अगं ताय कॅनलला जाऊ नको म्हणून सांगितलंय तू जाऊ नको कॅनलला ताती तुला नेत्याला पवायला शिकवणार आहे तर कधी गेले कॅनलला मग आता कळलं पोरींकडनं मला तू जाती पवायला मी म्हणून. नाही जात आंटी नाही जात का काय म्हणता आंटी अगं पोरी गेल्या होत्या आणि त्या म्हणल्या की पिऊ पण आली होती नाही मी नव्हती गेली ताती नेणार आहेत तुला काय रे काय कुठं नाही कॅनलला जाती एकटेच होय ग. नाही जाते मी नाही जात नाही ना नाही जात मग आमची खोटं बोल आंटी काय पण म्हणतात मी कुठं गेले कॅनलला नको जाऊ बरं ती जाऊ दे आमची पोरगी काय सोय झालं? होणार आहे जात असेल ऐक की हे काय आणलं हे कोणाचा अंडा थांब, आणला सांग तू सगळी दादा माग सर बसू दे त्यांना ऐक दादा काय करू नको अंड अरे आय कुठे गेली आई वय आई बाहेर गेलं बाहेर म्हणजे कुठं गावात गेलं कधी यायची काय सांगितलं नाही पैसे दे. नाही बाय माझ्याकडे पैसे खरं सांगते दे की खरंच नाहीत माझ्याकडे पैसे मी कशाला तुम्हाला खोटं बोल पैसे असल्यावर देते का नाही अरे बरं काय असं कर कानातलं दे. कशाला काय करायचं कानातल्याच अरे मटका लावायचा हे पाटलीन मग बाईनं- कानातलं घेऊन जाता का माझा मटका लावायला पाटलीन बाईनं हांडा दिलाय मुखी दिलंय म्हणते आज पैशाचे येणार आहेत अर्जुन दादाकडे लावायची अर्जुन दादाकडे नाही नाही मी नाही देणार मग आई आल्या बघू आपण आईना विचार करू अग आईला कशाला विचारते आई यायच्या आधी मोठं करू की असलं करतो की तुला डबलच नको बघू आई आल्यावर तुमचं काय खरंय कसं तू बोलतोय रे काय बोलते आंटीचं कानातलं मटक्यासाठी लावलं आहे का तू? आणि थांब म्हणलं, तुझं आता आईलाच लाव अगं लागलं नाही एवढं मोठं मी बोलतो. तुझं आईलाच लाव सांगणार आहे, बघ अगं हे काय पैसे किती होते ना आपल्याला मग ताती तू ते मटक्यासाठी लावणार का आईला सांगू का नाव तुझं नको सांगू बाबा जाऊ दे अगं नवऱ्यासाठी नाही तर कोणासाठी जे की कानातलं ते नाही माझ्या आई कानात कान जाऊ का कान मग मी? कसं दिसतात ए, नको बाबा मला काय जा तू माझा तुम्ही नका मला पाहिजे काय सांगू नको नाही मी आई सांगणार आल्यावर तातीचं नाव. आई मग खवा मी त्याला तातीचं नाव लागलं. सांगणार नको 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 मी सांगणार बाबा आणि बाहेर रानातून गुरांना पाणी हे पाजून काय खुर्ची आणखी बसायला कसलं ऊन हाय अगं नको नको होतंय उन्हात काय दोघी नाही बसलाय निवांत पाणी आणखी आल्या लय उन्हाने नको नको झालं अगं काय उन्हाने ताई नको नको ग झालं रानात गुरांना पाणी पाजून आली कसलं ऊन हाय हाय तुला माहित आहे का काय ग ताती मगाशी आलता आंटीला म्हणत होता कानातलं ते तुझं मटक्यावर लावायला आणि मग नेलं बाई कानातलं आता पाणी तरी पिऊ का नको कसं का पाणी तरी मला गोड लागल ताई हा नेलं बाईच्या माहित कानात नाही आल्यावर बघू पण कशाला ताती म्हणत कोणी होता सांगितलंय त्याला काय तसलं डोक्यात भरावलंय ग काय माहिती मला कुणी त्याच्या डोक्यात भरावलंय ग त्या पाटलीन बाईंकडनं मग त्यांनी हांडा आणला होता त्यांनी पाटलीन बाईनं हांडा मोडायला दिला एक मटका लावायसाठी अयो मग तुझी फुलं बी मोडून तेच करायचंय का
म्हणलं की मग तुला मोठं करू म्हणलं तर नक्की येईल वय काय खरं असतं तवा काय नसतं खरं असलं त्या कुणाच्या उभ्या असं कसं काय कोणी बी काय नाचायला निघालं का नाही तुला की तो नाचतो तसाच नाचतो ते विचार करत नाही काय बाकीचा नुसता दुसऱ्या माणसाला डुबवायचं काम त्याला सांग त्याला डुबवायला येतं एक नंबर येत्या म्हणतात की अगं आता जर आपल्याला लागला ना नंबर तर लय पैसे अजून तुला मोठं करतो बघा नाहीतर तेल गेलं तूप गेलं आणि हाती धुपाट ना आलं अशी गत होऊ देऊ नका असं म्हणत होतं मग त्यांनी पाटलींकडनं ते हांडापी घेऊन आले अगं हे काळातला मोडाय निघालाय तो ह्या मटक्याचं काय खरं आहे का हे येईल का त्या सरपंचाला पाटलाला सांगते कारण ते म्हणतात ना आमच्या काळात असला अवैध धंद बिंद काय नाही असं आमच्या गावात हा त्याच्याकडे बघतीच की आता चांगली आता त्याच्याकडे त्याला सुट्टीच देणार नाही पप्पाला ना चांगला चोळून काढते निबार हिरवा पिवळा घट्टवर सोला आता त्याला चोळती चांगला लय ती अडेवाणी करतोय हा गजाया घरात पाय दारात पाय ह्या डोक्याला वायताग माझ्या जाते आता सरपंचाकडे पाटलाकडे जातील पाटील बायला बी दाखवते काय काय म्हणतात बघा सरपंच काय ऊन आहे राव भयंकर ऊन आहे भयंकर भयंकर ऊन. लाई लाई होती. सरपंच मेंबर कुठे आहे तुमचं बरं गेला असेल कुठं काय त्याचं करायचं आपल्याला नाही, विचारणं कर्तव्य आहे आमचं परत तुम्हीच म्हणणार विचारलं नाही हा विचारायला पाहिजे जाऊ दे काय त्याचा विषय असतं गेला असेल कुठेतरी त्याच्या कामाने काय बरं तुम्हाला एक बोलायचं सरपंच मला काय हो माझ्या कानावर आलं एक गोष्ट हा आपल्या गावामध्ये 2 नंबर धंदा म्हणजेच मला म्हणायचं मटका बिटिंग चालू झाली वाटतं. काय बोलताय माझ्या कारकिर्दीत अवघड आहे शक्य आहे काही अहो, शक्य आहे का मी सांगतोय खरं सांगतोय सरपंच तुम्हाला माझ्या कानावर आलंय म्हणून तुम्हाला बोलतोय मी काय होतंय गावाचा परिसर फार मोठा आहे त्याच्यामुळे काय कोण कुठं काय करतंय ती बी लक्षात येत नाही लगी पण शक्यता सांगू शकत नाही आणि आपण ते बी केलंय कोणी केलंय हेही मला माहिती आहे. होय तुमच्या कानावर आलंय म्हणजे आलंय म्हणायचं. माझ्या कानावर आपलं तो काय त्याचं नाव अर्जुन दादानी अर्जुन दादाने केलंय बघा करतोय काय सारखाच ताप देतोय तो मग काय दुसरा धंदा चालू केला आता ही परत आणखी नको तसला धंदा चालू केलाय अहो तुम्हाला सांगायचं कारण भाऊ का तुम्ही एकतर प्रतिष्ठित व्यक्ती आहात बरोबर आहे तसे आपण दोघेही आहोत बरोबर आहे बरोबर आहे का दोघंही नाही? आहोत ना बोट कोणावर उचलले जाणार आहेत दोघावरती बी जास्त करून माझ्यावर हा माझ्यावर मला तेच बोलायचं हा. कारण का माझ्यावर कमी पण सरपंचाला पहिले धरणार आहे बरोबर आहे म्हणून ना. तुम्ही थोडं लक्ष घाला बघा मग तेवढं हो का बघू इथं की दोघं का? बसतात होय तुम्ही दोघं इथं बसलाय हो का? ताई अहो, काय झालं? तुम्ही तर चांगला धंदा चालू केलाय तुम्ही तर मटक्याचा धंदा चालू केलाय हो ताई काय बोलताय आणि मग तुम्ही काय बरोबर आहे मटक्याचा बोलताय धंदा मग? म्हणजे आणि मग बघा सरपंच मी तुम्हाला म्हणलं होतं ना माझ्या कानावर गोष्ट आली आता ह्यांच्याही कानावर आली म्हणजे नक्कीच कुठतरी डाळ शिजते आणि नक्की 100%च धंदा चालू आहे ताईंपर्यंत गेलं म्हणजे नक्की 100% असणार आहे पाटील तुम्ही म्हणताय ते खरं आहे बरं झालं आता आपल्याला सगळ्या लक्ष दुसऱ्या घातलंच माणसांच्या पाहिजे. घराचं ना सगळं वज वाटोळ होऊन द्या काय आम्हाला काय पत्ताच नाही आम्ही जरा बाहेर कामानिमित्त पण तुम्ही लक्ष ग्रामपंचायतच्या दिलं गेलो. पाहिजे तुमच्याकडे तुमचं त्या- जे लक्ष देणं काम आहे ना गावात आल्यानंतर लक्षात आलं तर निवांत बसलो होतो तेवढ्यात पाटील आले पाटलांनी सांगितलं की यायला असं असं गावात चाललंय बाबा तुम्ही लक्ष नाही, घातलं नाही, पाहिजे नाही, तुमच्या बरोबर सरपंच. मीही लक्ष अहो, घातलं कसं म्हणजे. झालंय घर आहे ना तुमचं कुंपण आहे ना ती शेत खातय असं झालंय म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचंय काय ताई नक्की तुम्हाला म्हणायचंय म्हणजे काय पाटलीन बाईंनी ही काय दिलाय ह्याच्या काय बोलता? जवळ मग म्हणजे याचा अर्थ की पाटलीन बाई मटका खेळतो का हा, ना सरळ हा, असंच म्हणायचंय मला तो का पाटलीन बाईनेच मटका लावाय दिलाय तुमच्याच घरात सुरुंग लागलाय काय बोलताय ताई तुम्ही विचारा क्या पोरीला सांग पाटलीन बाईने तातीपाशी हांडा दिलता मोडायला हंडा हा मोडायला कांदा मोडून त्याचा मटका लावाय सांगितलं अरे बापरे काय बोलताय ताई तुम्ही हे खरं खरं आहे? बोलती खरं बोलती काय पाटील तुमच्याच घरापासून चाललंय तुमची पाटलीन बाई मटका लावते तर माझ्या माग लागला का तुम्ही अहो सरपंच देवा शपथ घेऊन खरं सांगतो मी मला अजून काही माहित नाही मला फक्त गावामध्ये उडत कानावर ऐकू आलं की आपल्या गावामध्ये मटका बिटिंग सुरू झालाय म्हणून एवढंच मला माहिती आहे आणि स्वतः माझी बायको पाटलीन ती मटका खेळते आज ताईंनी सांगितलं ही मुलगी म्हणते आज काय खरं नाही बरं का आज मी आता घरी जातो आणि पहिले त्या पाटलीनीकडे बघतो
गावावर आलेले संकट आपण कसं तरी दूर करूच, पण तुमचं घर आधी आवरा. बघा ते काय झालंय ती. नाही 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 नाही, सरपंच तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे बरं का. मी आता पहिलं घरी ताबडतोब निघतो आता घरी. या बघा आज काय झालंय बघतोच त्या पाटलीनीला मटका खेळते. काही बोलतात का खोटं बोलणार नाही. त्यांना काहीतरी कळलं असेल म्हणूनच बोलतात. नाही नाही ताई मी आता जातोच बघतो शिजाकडे नाही, बरं का. नाही, थांबा, जाऊ नका तुम्ही, जाऊ नका. पहिलं काय करू माहितीये का, पाटलीनबाईला मारू नका, काय बनवू नका. आपण ज्यांनी सुरू केलंय, जो पावत्या फाडतोय आणि ज्यांनी सुरू केलंय त्याला पहिल्यांदा त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मेन त्यांना गाठू आपल्याला आपण. शोधलं पाहिजे पहिली गोष्ट. नाही ताई बरं का, तुम्ही म्हणतात तीही गोष्ट योग्य आहे. आपण मुळाशीच पहिलं जायला पाहिजे. हा गेलं खोड पहिलं धरलं पाहिजे. हा बरोबर आपण एक काम करू, सगळं एकत्रित येऊ आणि पहिलं त्या खोडाकडे जाऊ. पहिलं त्याला गाठू, पहिलं त्याच्याकडे बघू. कोणी चालू केलंय त्याला. चालू करू. चला 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 उठा उठा सरपंच, उशीर नका लाव. शुभ काम में देरी नहीं मांगता, चलो जल्दी. सरपंच थांबा तुम्ही एक मिनिट, माझं पहिलं ऐका. हो का, ही पोरगी बोलती ते काय खोटं नाही. लहान मुलं खोटं बोलत नाही. तिने ऐकलं पाहिलं तेव्हाच ती बोलली, आणि ताई कधी खोटं बोलणार नाही. मला पहिले हिच्याकडे बघू द्या, खरं खोटं काय, मग नंतर त्या खोडाकडे जाऊ आपण. चला तुम्ही घरी. चला चला चला. ऐका ही घरात. ए उषा, उषा कुठे गेली? काय एवढा वराडताय? इकडे इकडे तू पहिले इकडे समोर आहे. पहिले बस इथं, बस इथं. काय उद्योग करते का माझ्या माघारी तू? काय केलंय? हा? काय काय करते तू? काय केलंय तर? मटका खेळते वाटतं तू. ए मी वय खेळती मटका. मी मटका खेळू हा इथं बघ. माझी. तुला अजून बी मी नीट बोलतोय आणि नीट सांगतोय. नाही नाही मी खेळले नाही काय ही नाही. लहान मुलगी आहे, ही कधी खोटं बोलणार नाही. आणि ताई प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याही कधी खोटं बोलणार नाही. तिला बी कुणीतरी काय सांगितलं असेल. नाही बाई मी कशाला खेळती तेव्हा. आता असं कसं कशाला फिरते तवा? अहो पाटलीन आम्हाला माहिती मिळाली तुमच्याबद्दल म्हणून आम्ही आलो. या खरं बोला की आता तरी. तू अजून बी खरं बोल, अजून बी खरं बोल. तू खरं बोला नाही तर तुला आम्हाला खरंच सांगतो, मस्ती आली तुला. लय मटका खेळती बाय. अहो ते तात्या आलं होतं. ते तात्या काय म्हणलं लय पैसे भेटतात म्हणून मग फाडला होता एक. म्हणून तुला लालच सुटली वाय, आणि घरातलं हांडीन भांडीन सगळी मोडा लावली वाय तू. पैसेच नव्हतं आणि तुम्ही पण नव्हता म्हणून मग मी आता पण मटका खेळायची काय गरज? कुणी येईल तुला काय सांगत ते तुझं करत बसेल की तू. मला काय माहिती काय असतं ती. बघा सरपंच, हे सगळं सत्य आहे. काय आपल्या गावाला एकाला कीड लागली म्हणून समजायचं. लागली लागली. चला ताई, त्याच्या मुळाचा शोध घेतला. चला आपण त्या मुळाचा शोध पहिले त्याच्याकडे जाऊ. तर तू कोणी पण चालू शोध कर. केलंय आणि कोण चालू करतोय होतं ना? पहिलं बघितलं. होतं? अर्जुनकड फाड म्हणला होता भाऊ. होय चल तू चल चला चल, तुझ्याकडे बघतो तिथं गेल्यावर. चल जरा. अर्जुन दादा काय धंदा बिंदा वाढला का नाही? तुम्ही काम कोणतं ओके केलंय का? अहो माझं काम ओकेच असतं. केअर करू अगोदर तुला सांगितलं, तुम्ही काय काळजी करू नका म्हणून. चला बाय बघा नाही तर उगत नाही नाही तुम्ही बिंदास राहा. हा धंद्याची काळजी करणं का नाही. अयो तात्या तुम्ही भ्यावे इथं. हो ही तुम्ही दिलेलं लावाय सांगा अर्जुन दादा, पटकीने ही लावा. आणि नाहीतर हो का सगळ्या ह्याच्यात करचाल. एकतर सरपंचाला माहिती झालं ना लय बोपाटा होईल. तुमचं नाव एकतर हाय आग लावे, आग लावून टाकचाल समधी. किती पैसे द्यायचे तुम्हाला? तुम्ही किती सांगते ते पद्धतीने करतो. हा ना पण कसं असतं तात्या, किती पैसे दे? तुमच्यानी देतो मी, कसं ना किती द्यावायचं. मटकाला बाई सरपंच बाई अशा ताई. अहो नाही मी आपला अशी चालती बघायला आली. आम्ही असं चालू मला नका शिकू, मी काय बारक पोरग नाही पाळण्यातलं. अर्जुन दादा काय मटक्याच्या धंद्यावर बघा येतं का माणूस? सागर सागर मी बघायला सांगा खरं काय लावायला. काय नाही मी अशी चालती. तुम्हीच लावायला सांगा की मला बी माझा बी फायदा. हो पण कुणाला सांगू नका. मी कशाला सांगतो? आपण काय ह्याचं काय खरं मला तर आहे ना. तुम्हाला सांगतो सरपंच बाई, काय म्हणाय माहितीये का ह्याची मटक्याची? काय ओपन जेव देईना आणि फुलं झोपू देईना. मला तर टेन्शन जे असं जे आलंय, कुठनं आलोय फिगर लावाय काय जरूर ह्यांनी फिगर सांगितलं. मग काय पैसे येतात का नाही?
अजून तर काहीच नाही. अगं बाई आता कधी कसं यायचे काय हो? पैसे? अरे देवा, लावल्याशिवाय कसे पैसे तुम्हाला येणार? अरे सागर, मी तर पोत विकून आली बाया. कसं व्हायचं आता? कसं काय करायचं? सरपंचाला कळलं तर काय करणार येऊ? सरपंच इकडं आता कसं काय काय? आपण पळू नको, तू थांब इकडे, तू इकडे पुढे. कसं बाया तुम्ही, होय तुम्ही काय सरपंच बाई, काय चाललंय हे? काय गावात माझं आता तू इथं म्हणल्यावर अहो मी बघाय आलती काय चाललंय ते. अवघड झालंय. कशाला बघायला आलाय होय? हो म्हटलं नक्की अजून दादा काय करतात? बघण्यासारखं आहे का? ही बघण्यासारखं आहे का? बघायला ठिकाण आहे का? अहो तात्या आलतं सांगायला, म्हणलं ती नाही का अर्जुन दादाने काहीतरी चालू केलंय, चला. तात्या, तात्या, बोला. तुम्ही माणसं अशी बोलावता काय सगळी? कशाला बोलवतोय? हा, त्याचा घरी फायदा जाऊन आहे त्यात. शिट्टे देताय बाया माणसांना मटका खेळा म्हणून. अहो तुम्हाला काहीतरी वाटतं का तुमच्या जीवाला? अहो 2 पैसे शोभतं का मिळतील तुम्हाला? का? काय 2 पैसे मिळतील का? मग उलट डबल पैसे मिळणार, मालच माल. काय त्या डबल पैशाला आग लावता का? गावाच्या अख्ख्या नुकसानी. हा, पोरं बिघडतील, सगळी बाया बिघडल्या. पण मी काय त्याला घरात बोलून आणलंय काय? मग काय घरात आलता तुम्ही? नाही रे. खोटं बोलू नका. हो हो, माझ्याकडे घरी चालतं, घरी चालतं सांगाय तात्या. माझ्याकडे पण आलं होतं. काय होतं त्या तात्या माझ्या सुद्धा घरी तुम्ही कमीत कमी मला तरी सोडायला पाहिजे होतं. अहो असल्या गोष्टी कशा काय तुम्हाला अवघड आहे वा, सांगायच्या? सगळे आबरू घालवली आमची गावात, सगळं माहिती सागर, काय होईल. तुम्ही बी हांडा घेऊन निघाला मोडायला. हिनं सांगितलं. अरे ती काय बी सांगेल, तुला काय पाहिजे होतं ना? आज तू सुशिक्षित होत ना, शिकलेला आहेस. आता कसं आहे माहितीये का, मोठ्यांचं काम नाही केलं माणूस म्हणतो लय आगाव आहे. अरे काम करणं जरूर कर, मोठ्यांचं करणं, पण काय बी काम मटका लावायचं काम करतोस काय? अहो पैसेच नव्हतं माझ्याकडे म्हणून तुला तर असं मारेल का नाही तू आता? पैसे बघ, माझ्या डोक्यात जाऊ नको तू. डोक्यात गा बसाचा 4 माणसात तुला काय बोलत नाही. अण्णा माझं ऐकून घ्या. ह्यांनी काय केलं, ह्याच्याजवळ हांडा दिला, ह्याच्याजवळ हांडा दिला, ह्याला बी वाटलं असेल की मला आईने हांडा दिलाय म्हटल्यावर येणारच असेल. हे बायकोला काय म्हणला घरी जाणार का, जया तुझ्या कानातलं दे, तुला आज आता हे तुझ्या कानातलं मोडतो आणि तेवढ्याचा मी मटका लावतो, उद्या तुला ह्याच्यापेक्षा डबल मोठं मोठं करतो. हे बघा, अहो ताई ती तर जाऊ द्या, मी तर पोत व गव्हाचं इकलंय, आता काही खरं नाही. तात्यांनी सांगितलं अहो. तात्या म्हणले आता बघा. मला मारवायचं असेल. तात्या म्हणलेले पैसे येत त्याला. गव्हाचं पोत ऐकलंय हो की अहो, तुला का कसं कसं काय अवघड आहे गाड्या. आता अशा ताई बी म्हणले येतात पैसे नाही. आता तात्या म्हणलं म्हणून मी बी म्हणलं त्यांना, मला काय माहिती असं असतंय म्हणून. सरपंचीन बाय, काय करताय तुम्ही? तुम्ही पण गावामध्ये काहीतरी तुमची छाप आहे. तुम्ही जरा विचार करा. आज तुम्ही गव्हाचं पोत विकलं, उद्या काही विकायला कमी करणार नाही तुम्ही. अहो तात्यांच्या आता ह्या शब्दाला हो, आता काय करावं? माहिती आता मग तात्या म्हणलं मला नव्हतं पाहिजे बघा, आमचं वाटुळं केलं. अहो तुमच्या भल्यासाठी आलो होतो का? माझ्या एकट्यासाठी आलतो का मी? तुम्हाला मिळतील, मला काय मिळतील. बोला बोला बोला, बघा ह्याच्याकडे बघा. बोला बोला, काय तू मटका बिटिंग घेतो? माझी काय चूक आहे? माझी काय चूक आहे? अहो नका मारू, अहो नका मारू. नका मारू त्याला. मटका खेळतोय रे, तर मटका घेतोय. फसवलंय. तुम्हाला शोभलं पाहिजे होतं हे. तोंड घेऊन अहो तुमचं एवढं वय झालंय, तुम्ही हे करायला पाहिजे. व्यवस्थित माणसांना उठते चांगल्या मार्गाला लावायला पाहिजे. अहो पाटील सरपंच, मारून काय उपयोग नाही, ह्यांना मारू नका. काय होय, आणि तुम्ही नाही म्हणता फायदा फायदा. कसला व फायदा? कोणाचा फायदा आहे? सगळ्याचाच आहे. तुमचा फायदा आहे तात्या, यात तुमचा. माझ्या एकट्याचा कसा होईल? ह्यांना मग होणार काय? नाही का? दुसऱ्याच्या घरात जाळत्यात बिनकामाची. बिनकामाची ताई बोलते ते बरोबर आहे. मला सांगा ना, आज मटका खेळून कोण मोठं झालं? मटका लिहिणार आहे का नाही, जो घेणारा तो मोठा झाला. त्याचं बंगलं झालं. हा, खेळणारच आहे का? खेळणारे बी वाटुळ झालं, वाटुळ खेळणाऱ्यांचं. आणि तुम्ही सांगता फायदा. स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही लोकांची घरं बरबाद करता का? शोभलं पाहिजे हो, तुम्हाला शोभलं पाहिजे. त्या जी गव्हाचं पोत ऐकलं माझ्या घरातलं, उद्या घरात टोपल्यातल्या भाकरी काय कमी करायची नाही. लोबापायी आज लागल उद्या लागल, आज लागल उद्या लागेल. काय अवघड होईल की? हिने आज हांडा विकला, त्याने बायकोच्या कानातलं विकायला चालवलं. काय काय करतील लोक? धूळदान होईल पूर्ण घराची, माहिती का तुम्हाला? आणि गावाची सुद्धा. अहो चांगल्या स्कीम आहे ना. चांगलं काहीतरी करा, चांगलं सत्कार्य करा, त्याच्यातून काहीतरी फायदा. असे किती धंदे आहेत
आणि म्हणे चांगले. फायदा गावाचा बी तुमचा वाहर बी विकास फायदा. होणार. या आशेने सगळ्याचं वाटलं होणार हो. नका तू असलं का तसं करू. बसलाय रे आता मुग गिळून? हा? चुकलंय म्हणल्यावर काय करील? काय करेल कसं बोलल तुझ्यासारख्या शेण्यासारख्या सुरत्या माणसाने असं केल्यावर कसं व्हायचं? मग तेच म्हणायचं सरपंच अहो शिकले सवरलेला आहे ह्यो. सरपंच पाटील मला बी आशा वाटली. म्हणलं आता पाटलीन बाय लावते म्हणले मला बी 2 रुपये येतील. अरे मला पण हे काय म्हणलं लय पैसे येतात म्हणून मी हांडा मोडला. अरे 2 रुपयासाठी तू कष्ट कर घाम गाळ तुला 2 रुपये भेटतील आणि तुला कोण बोलणार सुद्धा नाही. त्याला किंमत आहे, त्याला नाही. आलं का ताई, लक्षात? तुम्ही पण सांगा त्या पोराला समजून. असं प्रपंच सगळ्याच्या वाटलं होईल, गाव बरखास्त होईल. नाही सगळे भिकारी होते. पुढे नाही मी कोणाच्या आणि नादी जे लावणार आहेत ना त्याचा फक्त फायदा होईल. एकच बांगला दिसेल गावात, बाकीच्यांचं सगळं इकलेलं असेल सगळं. आणि तात्या दुसरी या गोष्ट ठेवा. सरपंचाचं ह्या पाटलाचं तुम्हाला सांगणंय आजपासून ह्या गावामध्ये मटका हा प्रकार दिसला नाही पाहिजे. ह्या वेळेस आम्ही दोघे तुम्हाला सोडून देतो. ज्यावेळेस 10 जणांचा गोळा करताय तुम्ही तेव्हा 1 जणाचा फायदा होतो आणि 9 जण खड्ड्यात जातात. आणि काय होतंय माहितीये का, सगळं जे बर्बाद होत्यात. आणि गावाला जे मटका आहे ना, मटका आहे ती फक्त तुमच्यासाठी फायद्याचा आहे. पण आम्हाला कसं आहे माहितीये का, तुमचा होतोय मटका पण आमच्या जीवाला लागतोय चटका. आणि ह्यानी सगळ्याचं वाटलं होतंय. बेकार काम आहे ही. तुम्ही नका असल्या धंद्यात पडू. त्यांचं सांगण्याचं तात्पर्य काय माहितीये का, ही 10 घरं तुम्ही ज्या वेळेस खेळतात ना पब्लिक, 1 घर पब्लिकचं असतं, 9 घरं तुमची असतात. म्हणजे 9 आकड्यावरला पैसे तुम्ही गोळा करता आणि 1 घराचं देता. मग कोण सावकार कोण होतं आणि भिकार कोण होतं? कोण होतं? झाली पाटील चुकी, आता बंद करतो मी हे. नाही करणार पुढं. बस मला एवढंच ऐकायचं होतं आणि एवढंच पाहिजे. इथून पुढं या गावामध्ये मटका बिटिंग दिसता कामा नाही. आणि जर का दिसला तर त्या या पाटल्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कधीच मिळणार नाही, सांगून ठेवतोय. होय अण्णा हे रामते सगळे मरू द्या. झालं आता ते बंद करते. हा म्हणलं ते बंद करतो म्हणून. पण माझं एक बोलू का? बोल की काय तुझं बोलणार. आपल्याला